नमस्कार. MPSCच्या तयारीसाठी आज आपण महाराष्ट्र वन प्रशासन आणि संवर्धनावर एक अत्यंत महत्त्वाचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर हा विषय अत्यंत हाय यील्ड आहे. त्यामुळे आज आपण फापट पसारा न मांडता थेट परीक्षेला विचारला जाणारा अचूक डेटा आणि आकडेवारी समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या माहिती सत्रात आपला अभ्यासक्रम असा असेल: सुरुवातीला वन कायदे आणि संस्था, त्यानंतर भारत आणि महाराष्ट्राची सद्यस्थिती, जिल्ह्यांची आकडेवारी, प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग, प्रशासकीय वर्गीकरण आणि शेवटी भौगोलिक वन प्रकार. अगदी पॉइंट टू पॉइंट जाऊया. चला सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, वन कायदे आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था. आता हा कालानुक्रम नीट बघा. वन प्रशासनाची ही ऐतिहासिक उत्क्रांती परीक्षेच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाची आहे. 1864 मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेलं शाही वन खातं, तिथून ते 1986च्या पर्यावरण संवर्धन अधिनियमापर्यंतचा हा प्रवास. MPSCमध्ये जोड्या लावा किंवा कालानुक्रम ठरवा अशा प्रश्नांसाठी हा डेटा हमखास विचारला जातो. त्यामुळे 1927चा वन अधिनियम, 1972चा वन्यजीव संरक्षण आणि 1980चा वन संवर्धन अधिनियम हे साल अगदी तोंडपाठ असायला हवेत. आणि संस्थांचा विचार केला तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच FSI बद्दलचे हे फॅक्ट्स नक्की लॉक करून ठेवा. 1 जून 1981ला स्थापना, डेहराडूनचं मुख्यालय आणि 1987चा पहिला अहवाल. इथला सर्वात महत्त्वाचा कॅच म्हणजे हा अहवाल दर 2 वर्षांनी सादर केला जातो. 2023मध्ये आलेला अहवाल हा 18वा अहवाल होता. आणि हो, सध्याचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आहेत. ही छोटीशी पण महत्त्वाची नोंद बहुपर्यायी प्रश्नांसाठी विसरू नका. आता थोडं पुढे जाऊया. 2024च्या ताज्या आकडेवारीनुसार भारत आणि महाराष्ट्राची वनांची सद्यस्थिती नेमकी काय आहे? इथे तुम्हाला एक खूप मोठी आणि गंभीर तफावत दिसेल. पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर एकूण क्षेत्राच्या 33.33% वनक्षेत्र असणं हा एक आदर्श नियम मानला जातो. पण प्रत्यक्षात बघा, भारताची सरासरी आहे 25.17% आणि आपला महाराष्ट्र आहे केवळ 20.10%. हा जो 33.33 आणि 20.10 मधला गॅप आहे ना, तो अभ्यासाच्या दृष्टीने एक कळीचा मुद्दा आहे. ही यादी तर अगदी पाठच करून ठेवा. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा यांच्यासोबत महाराष्ट्राचाही टॉप 5 मध्ये नंबर लागतो. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण दुसरीकडे हरियाणा, पंजाब आणि गोवा ही सर्वात कमी वने असलेली राज्ये आहेत. तसंच 2019 ते 2021 या काळात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 राज्यांनी वनांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. हा थेट डेटा तुम्हाला परीक्षेत हमखास मार्क मिळवून देऊ शकतो. आता आपण नॅशनल लेव्हलवरून राज्याच्या मायक्रो लेव्हलवर म्हणजे थेट महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या आकडेवारीकडे वळूया. इथे तुम्हाला 2 टोकाची चित्र स्पष्ट दिसतील. एका बाजूला सर्वाधिक वने असणारे टॉप 5 जिल्हे आहेत: गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर, अमरावती आणि ठाणे. तर अगदी विरुद्ध बाजूला सर्वात कमी वने असणारे जिल्हे मुंबई शहर, लातूर, जालना, परभणी आणि सोलापूर. हे 2 गट एकमेकांच्या शेजारी पाहिले की हा कॉन्ट्रास्ट चटकन लक्षात राहतो. फक्त 0.17 हा आकडा पाहिल्यावर नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे लातूर जिल्ह्याचं वनक्षेत्राचं प्रमाण आहे. अतिशय कमी. परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासारखा हा एक अत्यंत सूक्ष्म आणि अचूक डेटा पॉइंट आहे, ज्यावर थेट MCQ येऊ शकतो. चला आता हे वनक्षेत्र प्रशासकीय आणि प्रादेशिकदृष्ट्या कसं विभागलं गेलंय ते पाहूया. यातून भौगोलिक ट्रेंड्स लगेच समजतात. परीक्षेच्या प्रेशरमध्ये कन्फ्युजन टाळायचं असेल तर अशी तुलनात्मक मांडणी डोळ्यांसमोर ठेवणं बेस्ट असतं. प्रशासकीय विभागाचा विचार केला तर सर्वाधिक वने नागपूर विभागात आणि सर्वात कमी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. तेच जर प्रादेशिकदृष्ट्या पाहिलं तर विदर्भ आघाडीवर आहे आणि खानदेश सर्वात मागे आहे. अगदी सिंपल आणि क्लिअर. पुढचा महत्त्वाचा मुद्दा: प्रशासकीय वर्गीकरण. महाराष्ट्रातल्या एकूण 50,796 चौरस किलोमीटर वनक्षेत्राचं सरकारी पातळीवर कसं वर्गीकरण होतं? या चार्टवरून हे वर्गीकरण एका सेकंदात समजतं. राज्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल 84% वने ही राखीव वने म्हणजेच रिझर्व्ह फॉरेस्ट्स आहेत. त्या खालोखाल 11% संरक्षित वने आणि उरलेली केवळ 3% क्षेत्र हे अवर्गीकृत किंवा अनक्लासिफाईड आहे. ही 84, 11 आणि 3ची टक्केवारी पक्की लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता म्हणजे परीक्षेसाठी एक मौल्यवान खजिनाचा आहे. 84% राखीव वनांमध्ये गडचिरोली टॉपवर आणि लातूर बॉटमला आहे. 11% संरक्षित वनांमध्येही गडचिरोलीच सर्वाधिक आहे. पण इथला सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे हे अपवाद. बघा, सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये संरक्षित वने अजिबात नाहीत.
आणि 3% अवर्गीकृत वनांचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात हे प्रमाण चक्क 0 आहे. हे 0 कव्हर असलेले जिल्हे परीक्षेत हमखास ट्रिकी प्रश्न म्हणून विचारले जातात. आता या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. वनांचे भौगोलिक प्रकार आणि त्यांची परिसंस्था. उष्णकटिबंधीय सदाहरित वने या वनांची आठवण आली की जास्त पावसाचे सिंधुदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी, आंबोलीसारखे भाग डोळ्यांसमोर आले पाहिजेत. विशेष म्हणजे इथे जांभा मृदा मुबलक आढळते. या वनांमधील झाडांची उंची 40 ते 60 मीटर इतकी प्रचंड असते. पांढरा सिडर, नागचंपा, बांबू यांसारखे वृक्ष इथे प्रामुख्याने दिसतात. खालील विधाने तपासा अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी हे पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत. आता ही थेट तुलना बघा. उष्णकटिबंधीय सदाहरित विरुद्ध उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने. एका बाजूला दक्षिण कोकण आणि राधानगरीसारख्या भागातली 40 ते 60 मीटर उंच झाडे आहेत, तर दुसऱ्या बाजूला पश्चिम कोकण, इगतपुरी, लोणावळा इथे आढळणारी निम्न सदाहरित वने. संदर्भ सामुग्रीनुसार इथे झाडांची उंची 20 ते 30 सेंटीमीटर दरम्यान नोंदवली गेली आहे. ही विशिष्ट ठिकाणे आणि त्यांची उंची यांचं अचूक मॅचिंग करता आलं पाहिजे. शेवटी जाता जाता एका महत्त्वाच्या विचार करण्यासारख्या प्रश्नावर थांबूया. 33.33% पर्यावरणीय संतुलन हे आपलं आदर्श उद्दिष्ट आहे. केवळ परीक्षा पास होण्यासाठीच नाही, तर उद्याचे भावी प्रशासक म्हणून जिल्ह्यांमधील या तफावतींची अचूक माहिती असणं हे महाराष्ट्राचं पर्यावरणीय भविष्य सुरक्षित करण्याच्या दिशेने पहिलं महत्त्वाचं पाऊल आहे, नाही का? या आकडेवारीची सतत उजळणी करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.